तुम्हाला सांगत आहे डिंकाचे लाडू। बघा मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे कसं बनवायचं काय नाही, स्टार्टिंग पासून लाडू बनवेपर्यंत सांगणार आहे। तुम्ही नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। 1 किलो खोबरं घेतलंय, खिसून काय घेतलंय आणि मिक्सर मधून काढून काय घेणार आहे, कारण की हे असं जाडसर खूप येतं खिसल्यामुळे। 1 किलो खोबरं आहे आणि 1 किलो खारकीची पावडर आहे, कारण की आमच्या इथं ऊन नसल्यामुळं आम्ही पावडरच आणतो। चांगली काळ्या खारकीची पावडर आहे ही, बघू शकता तुम्ही, खारकीची पावडर आहे। आणि पावशेर बदाम आहेत, पावशेर काजू आहे, पावशेर डिंक आहे। आता हे डिंक आपल्याला चांगलं थोडा बारीक करून आपल्याला तळून घ्यायचं तुपामध्ये। अर्धा किलो तूप आहे, अर्धा किलो गूळ आहे, 100 ग्रॅम आळीव आहे, 100 ग्रॅम खसखस आहे आणि 100 ग्रॅम मेथी आहे। हे सगळं टाकल्यामुळं पौष्टिक होतं लाडू आणि आपल्या पोरांना ते खायला पण चांगलं असतं, आपल्याला पण चांगलं असतं, हाडांसाठी कंबर वगैरे दुखू नये म्हणून हे चांगलं असतं। हे तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालंय काय नाही। श्री स्वामी समर्थ मित्रांनो। हे पहा, मेथी भाजून घेतली आणि तिला मिक्सर मधून खोबऱ्याबरोबर काढून घेतलेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये तूप ऍड करणार आहोत आणि हे 2 तास मुरवत घालणार आहोत, जेणेकरून आपल्या मेथी जास्त कडू होणार नाही आणि लाडू कडू लागणार नाहीत। आता आपण मेथी भिजून घेतलेली आहे, आता हिला 2 तास भिजू देऊया आपण। पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला। याला चांगलं 5 मिनिटं जरा असं भाजून घ्यायचं, कारण की याचा ओलापणा असं गेला पाहिजे। छान तूप टाकून भाजायचं याला, छान भाजलं जातं। सारखं फिरवत राहायचं नाही, एका जागी ठेवलं ना करपून जातं। आपले बदाम भाजून झालेले आहेत, तर आता आपण ते एका दुसऱ्या टोपल्यामध्ये काढून आता काजू भाजून घेऊया। थंडीचं छान मुलांना पण खायला चांगलं असतं, त्यासाठी करायचं वर्षातून 1 वेळा खाणं। असं तर आपण अधूनमधून काजू बदाम वापरतच असतो, पण याचं महत्त्व जास्त आहे थंडीमध्ये खायचं। आपले काजू भाजून झालेले आहेत आणि ते पण काढून घ्या। थोडीशी भाजायची, थोडंसं गरम झालं की काढून घ्यायची। हिला काय एवढं फार सगळं भाजायची काही गरज नाही, काय नाही, एवढं की ओलापणा राहू नये म्हणून भाजून घ्यायची। पण भाजून घेतलेली आहे, आता ती वेगळ्या प्लेटमध्ये काढलेली आहे। आता आपण खसखस भाजून घेऊया। कमी गॅसवरच भाजायची, कारण की खसखस उडती सगळी। अशा प्रकारे आपली खसखस भाजून झाली आहे, कशी तडतडते आता, भाजून झाली चांगली। तर आता आपण खोबरं भाजून घेऊया। आता हे आपण 1 किलो खोबरं थोडं थोडं करून भाजून घेऊया। आता एक तूप गरम झालंय, त्याच्यामध्ये थोडं थोडं आपण डिंक टाकून तळून घ्यायचं छान। असा हा फुगतो डिंक चांगला। तुपामध्ये तळायचा, तेलाचा वापर अजिबात करायचा नाही, तेल टाकत नसतं डिंकाच्या लाडूमध्ये। 2 तास झालेले आहेत मेथ्या मुरून। आता आपण पूर्ण खोबऱ्याचं बारीक पावडर करून घेऊया। खोबरा झालेला आहे संपूर्ण पावडर करून, आता आपण ड्रायफ्रूटची पावडर करून घेऊया।
अशा प्रकारे आपल्याला गूळ फोडून घ्यायचं आहे. हे माझ्याकडे लोखंडाचा खुस्सा आहे आणि कॅरी बॅगमध्ये टाकले, ह्याच्यामध्ये असं फोडून घ्यायचं आपल्याला. असं थोडं जाडसर राहिलं तरी तुपामध्ये विरघळून जातं. तर आपलं ड्रायफ्रूटचं पावडर झालेलं आहे. ते जास्त पण पावडर नाही करायचं, तर आपल्याला ते असं ठेवायचं आहे आबडधोबड थोडंसं. तर आपले ड्रायफ्रूट पावडर झालेली आहे. आता आपण तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गूळ वितळाय सोडायचं. तूप गरम करून घेतले, आता ह्याच्यामध्ये गूळ सोडायचा आणि चांगलं वितळेपर्यंत, खडे सगळे विरघळेपर्यंत चांगला होऊ द्यायचा याला. अशा प्रकारे आपला गूळ चांगला वितळलेला आहे. हो का, चांगला असं एक जीव झालाय तुपाचा आणि गुळाचा. छान असं होईपर्यंत आता आपण खाली उतरून घेऊया याला. आता हे मिक्स करून घेऊया आपण. हे अशा गाठी वगैरे आल्या तरी फोडून घ्यायच्या खारक्याच्या, कारण की चिकट असतं ना. आता सर्व लाडूचं मिश्रण एकजीव करून घेऊया. आपल्याला असं चांगलं हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचंय, गुठळ्या वगैरे फोडून. आणि आपण खसखस अखंड मिक्स केलेली आहे. आता त्यामध्ये तूप ॲड करूया, मेल्ट केलेलं. हे आपल्याला हे मिश्रण पूर्ण गुळासोबत मिक्स करून घ्यायचंय. मिश्रण खूप गुळ गरम असल्यामुळे आपण ते उलटण्यानं मिक्स करत आहोत. नंतर हाताने मिक्स करून घ्यायचे. असं हाताने पूर्ण त्याचा एकजीव करून घ्यायचा आहे. लाडूचं संपूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण लाडू वळून घेऊया. आपण लाडू मीडियम साईजचे वळून घेऊया. जास्त छोटे पण नाही, जास्त मोठे पण नाही. ताट बी दिसली की दिसायला तिकडं. बाथरूम किंग गेला वाटते. बाथरूम मध्ये बाथरूमला गेले पाणी सोडलं ना त्याला. नाही चालू पर्सन एवढ्या लवकर
नाही बाथरूमला आलो. बाथरूम पप्पा. तू आणले काय? तुला बाहेरपर्यंत वाशाला हा मला तिथपर्यंत यावं लागतं. हे पहा झाले आपले संपूर्ण डिंकाचे लाडू. तर हिवाळ्यामध्ये तुम्ही पण खा आणि स्वस्त राहा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडू कसे वाटले. आपल्याला असं चांगलं हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचे, गुठळ्या वगैरे फोडून. आणि आपण खसखस अखंड मिक्स केलेली आहे. आता त्यामध्ये तूप ॲड करूया, मेल्ट केलेलं. हे